सर्व निराधार बांधवांसाठी खूपच अतिशय दिलासा देणारं आणि महत्त्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे. कारण की बघा मार्च महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेपासून तुम्हाला वितरण होणं सुरू होणार आहे, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट सरकारने सांगितलं. कारण की भरपूरशा कमेंट आणि लाभार्थ्यांचं जसं की वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता हे कधी वितरण सुरू होणार? याबद्दल सविस्तर अपडेट स्वतः आता फडणवीस सरकारने सांगितलेलं आहे. बघा वेगवेगळ्या ठिकाणी माहिती शोधू लागलेले होते बांधव. आता यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, दिव्यांग बांधव, विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांसाठी मार्च हप्ता नेमका कधी येणार, कधी येणार? या भरपूरशा दिवसांपासून ते वाट पाहू लागलेले होते. आता बघा सरकारने सांगितलेलं आहे, की कोणत्या तारखेला तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे सुरू होणार आहे. याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. बघा 19 ते 20 तारखेच्या आसपास सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सुरू होणार, असं सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे. परंतु जर सध्या आपण परिस्थिती पाहायला गेलं, तर मार्च महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार नाही. काही तुम्हाला कामे करावं लागणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं अनुदान आणि मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून अनेक ठिकाणी असं चर्चा सुरू होती, की 5 ते 6 तारखेच्या दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार, परंतु त्या तारखांना पैसे जमा झाले नाही. आता आपण जर पाहायला गेलं, तर खऱ्या अर्थाने बघा 19 ते 20 तारखेच्या दरम्यान खरोखर तुमच्या खात्यावरती पैशाचं वितरण सुरू होणार का? हा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे. कारण की बघा अनेक दिवसांपासून जे लाभार्थी वाट पाहू लागलेले होते त्यांच्यासाठी सरकारने जी-आर सुद्धा काढला नाही. कारण की जी-आर काढल्यानंतर कोणत्या तारखेला वितरण सुरू व्हायनं हे शक्य असतं, हे त्यामध्ये नमूद करण्यात येत असतं. परंतु आपण जर पाहायला गेलं अंदाजे बघा एक सरकारने अंदाज लावलेला आहे आणि अंदाजे सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे. कारण की बघा जे कॅबिनेट बैठक असो किंवा इतर सरकारची बैठक जी-आरसाठी पार पडत असते, त्या बैठकीमध्ये जे तारखा आता सरकार ठरवत असते त्यानुसारच सूत्रांची माहिती हे जसं की मीडियापर्यंत पोहोचल्या जात असते. आता 19 ते 20 मार्चच्या दरम्यान सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सुरू होणे शक्य आहे, परंतु सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही. त्यामध्ये बघा दिव्यांग बांधव असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, संजय गांधी योजनेचे लाभार्थी असो, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांना लाभ मिळणार नाही. फक्त तुम्हाला काम करावं लागणार आहे. 1 ते 2 कामं जर का तुम्ही केली, मग तर सर्वांनाच लाभ मिळणार आहे. परंतु कोणती कामं आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की बघा सर्वांचा लाभ इथे धीरे-धीरे बंद होऊ लागलेला आहे. कोणत्या लाभार्थ्यांना लाभ आधी 2 ते 3 हप्ते मिळाले, भरपूरशा लाभार्थ्यांना एकच इथं महिना मिळाला. म्हणजे भरपूरशा लाभार्थ्यांचा हप्ता आहे आणि इथं वितरण बंद झालेलं आहे. तुमचं देखील हप्ता आणि वितरण बंद होऊ नये, तर यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण कामे हे सरकारने सांगितलेलं आहे. हे जर का कामे तुम्ही कराल, तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊन जाणार. फक्त तुम्हाला हे कामे पूर्ण करून ठेवायची आहेत. ते कामे कोणती असणार आहे, जे आपल्याला पूर्ण करून ठेवायचे आहे, समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आपण जर पाहायला गेलं, तर आता सध्याची परिस्थिती दिसत आहे. मात्र एकाच अधिकृत पोर्टलवरती हप्त्याची इथं तारीख सुद्धा इथं जसं की आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु बघा सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार आणि सूत्रांनुसार आलेल्या माहितीनुसार सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे आता बघा 19 ते 20च्या दरम्यान होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं, तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तब्बल 17 योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरती उपलब्ध सरकारने करून दिलेला आहे. तुम्ही जर का त्यासाठी आता पात्र नसाल किंवा पात्र असाल, हे कसं चेक करायचं? तर बघा तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल, तर तुम्हाला आताच त्यासाठी अप्लाय करून ठेवायचं आहे. अप्लाय कसं करायचं? तर तुम्हाला CSC सेवा केंद्र नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला तिथं अप्लाय करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमाचा उपयोग करून सुद्धा अप्लाय करू शकता. आता आपण जर पाहायला गेलं, तर बघा सर्वांना इथं पैसे कोणत्या कारणास्तव मिळू शकणार नाही आणि कोणत्या कारणास्तव सर्वांचे हप्ते बंद झालेले आहे. बघा ई-KYC सुरू झाली होती. ई-KYC सुरू झाल्यानंतर भरपूरशा लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणारे लाभार्थी असो किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, दिव्यांग बांधव असो, ज्येष्ठ नागरिक असो, त्यानंतर विधवा महिला असो, या सर्वांनी काय केलं, जेव्हा KYC सुरू झाली होती तेव्हा त्यावेळेस KYC भरपूरशा लाभार्थ्यांनी परिपूर्ण KYC केली नव्हती. त्या लाभार्थ्यांनी जोपर्यंत KYC केली नसेल, तोपर्यंत त्यांचा हप्ता हे कायमस्वरूपी बंद झालेला आहे. आणि एकदाच जर का तुम्ही KYC करणं, जसं की तुम्ही परिपूर्ण KYC केली नाही आणि इथून पुढे जर का तुम्ही KYC कराल नाही, तर कायमचा एकदाचा तुमचा हप्ता बंद झाला, तर पुन्हा तुम्हाला हप्ता सुरू करण्याला भरपूरशी दिक्कत, प्रॉब्लेम, अडचण येऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे काय करायचं आहे, की तुम्हाला लवकरात लवकर तहसील कार्यालय असो किंवा ग्रामपंचायत असो किंवा त्याही व्यतिरिक्त CSC सेवा केंद्र म्हणजे नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही 3 ऑप्शनपैकी एका ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही KYC परिपूर्ण करू शकता. बाकी बघा दुसरी अट सरकारने ठेवलेली आहे.
म्हणजेच बघा, तुम्ही जर का आता कागदपत्रे बनावट करून आणि तुम्ही आतापर्यंत लाभ घेत असाल, बनावटी डॉक्युमेंट तुम्ही बनवले असेल आणि आतापर्यंत लाभ घेत असाल, आधार कार्डवरची वय तुम्ही जास्त वाढवली असेल, बनावटी कागदपत्रे बनवून जर का तुम्ही लाभ घेतला असेल, तर इथून पुढे तुमचा लाभ बंद होऊ शकतो असं सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल, तर लिंक करून ठेवा. कारण की सरकारने काढलेल्या नवीन जी-आरनुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलं, तर भरपूरशा दिव्यांग बांधव असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, संजय गांधी योजनेचे लाभार्थी असो, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांच्या बँकेच्या खात्याला भरपूरशा मात्रांमध्ये बँक अकाउंट लिंक नाही. म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक नाही, तर आधारशी तुमचं बँक खातं लिंक करून ठेवा. कारण की बघा, तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल, तर तुमचं जे आता कार्ड असेल, दिव्यांग कार्ड असेल, त्या कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक असणे आणि बँक पासबुक लिंक असणे अनिवार्य असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊ शकणार नाही. बाकी बघा, सरकार जोपर्यंत जी-आर काढत नाही तोपर्यंत आपण खरी माहिती समजू शकणार नाही. परंतु जी आता तारीख आलेली आहे, ते सूत्रांनुसार आलेली तारीख असणार आहे. ही तारीख खरीच असणार आहे. परंतु जी-आर आल्यानंतर 100% कन्फर्म इथं गॅरंटेड असते, की या तारखेला तुम्हाला पैसे येणारच आहे. जी-आर आल्यानंतर किंवा इतर योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला सर्वात आधी पाहायची असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.